नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण जे वेटेज ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे ते काय आहे डिटेलमध्ये पाहिलं होतं फ्रेंड्स. म्हणजे आपण बेसिक जे बिझनेस फायनान्सचे कन्सेप्ट आहेत PIQमध्ये इम्पॉर्टंट असलेले आणि महत्त्वाचे रिपीटेडली आपल्याला एक्झाममध्ये विचारलेले आपण या ठिकाणी डिस्कस करत आहोत, समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. तर काही गोष्टी बेसिक सोबत जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा पुढचे मोठे मोठे प्रश्न सोडवायला आपल्याला मदत होते. तर वेटेज ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल काय आहे? ओव्हरऑल कॉस्ट त्यालाच म्हणतात, कंबाईन कॉस्ट त्यालाच म्हणतात. सगळ्यांचे जेव्हा एक एक कॉस्ट आपण पाहतो तेव्हा त्याला स्पेसिफिक कॉस्ट म्हणतो आणि कंबाईन जेव्हा पाहतो त्यालाच वेटेज ॲव्हरेज किंवा ओव्हरऑल कॉस्ट म्हणतो. तर रिटर्न अर्निंगमध्ये अपॉर्च्युनिटी कॉस्ट असते हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. डिबेंचर हे चिपर असतं इक्विटीपेक्षा हे सांगितलेलं आहे. मग डिबेंचर स्वस्त म्हणजे इक्विटी महाग म्हणजे इक्विटी याचं कॉस्ट हायर असतं. तर प्रिफरन्शियल जे कॉस्ट आहे तर प्रिफरन्सवाल्याला फिक्स्ड इंटरेस्ट असतो. तर हे सगळी गोष्टी आपले बेसिक आपण मागील व्हिडिओमध्ये कवर केलेलं आहे. आणि कॉस्ट ऑफ कॅपिटलमध्ये खूप सारे प्रश्न आहेत फ्रेंड्स. असे प्रश्न येतात जे प्रॉब्लेम्स बेस्ड असतात. कारण त्यामध्ये फॉर्म्युलाज आहेत. कॉस्ट ऑफ डेप्ट काढतो आपण, कॉस्ट ऑफ इक्विटी काढतो, यांना वेगवेगळे फॉर्म्युलाज आहेत. सगळ्यात महत्त्वाचं कॉस्ट ऑफ डेप्टमध्ये टॅक्स शील्ड भेटतं. म्हणजे टॅक्स याला कन्सिडर केलं जातं. आपण MMचे जे थेरी पाहिलं होतो कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला आठवत असेल तर 4 थेरी आहेत, NI, NOI आणि ट्रेडिशनल आणि जे मोदिगला मिलरची आहे. तर मोदिगला मिलरने 2 प्रपोजिशन दिलेलं होतं. एक प्रपोजिशन होतं 1958ला आणि दुसरं 1963ला. 58ला दिलेल्यामध्ये त्यानं टॅक्सला कन्सिडर केलेलं नाही. त्यावेळेस त्यानं त्याची थेरी सेम NOI सारखंच आहे म्हणजे इरिलेव्हंट आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही कोणतंही पोर्शन घ्या, सोर्सेस कोणतेही घ्या, त्याचे आपले व्हॅल्यू ऑफ द फर्मवरती काही फरक पडत नाही कॅपिटल स्ट्रक्चरचा असं सांगितलं होता. पण नंतर जेव्हा आपण डिडक्शन कन्सिडर केलं जातं डिव्हिडंटमध्ये, जेव्हा डेप्टला डिडक्शन्स भेटतात तर त्यावेळेस टॅक्स शील्ड हे भेटतं. तर यांचे वेगवेगळे फॉर्म्युलाज आहेत. कॉस्ट ऑफ कॅपिटलचं मी एक फॉर्म्युला बेस्ड किंवा प्रॉब्लेम ओरिएंटेड एक व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी नंतर जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा मी अपलोड करेन. पण सध्याला तुम्हाला समजून घ्यायसारखं कॉस्ट ऑफ कॅपिटलमध्ये काय आहे की हे सगळे हे सोर्सेस आहेत आपले फायनान्सचे. या सगळ्यांना एक वेगवेगळे कॉस्ट येतं आणि या सगळ्यांना मिळून एक कॅपिटल तयार होतं. हे इथपर्यंत आपलं कवर झालेलं होतं. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा, वेटेज ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटलमध्ये आपण 2 मेजर सोर्सेस फायनान्स घेतलो होतो जे लॉंग टर्मचे फंड आहेत. एक आहे कॉस्ट ऑफ इक्विटी आणि दुसरं आहे कॉस्ट ऑफ डेप्ट. तर कॉस्ट ऑफ इक्विटीमध्ये रिस्क प्रीमियम इंटू बीटा प्लस रिस्क फ्री रेट आणि ॲव्हरेज डेप्ट यील्ड इंटू टॅक्स शील्ड म्हणल्यानंतर कॉस्ट ऑफ डेप्टचं कॉस्ट. तर टॅक्स शील्ड या ठिकाणी लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे. मी वारंवार जेव्हा एक गोष्ट 2-3दा रिपीट करते याचा अर्थ असं नाही की मला ते गोष्ट माहिती नाही. याचा अर्थ हे आहे की मला ते गोष्ट तुम्हाला माहिती करून द्यायची आहे. म्हणजे टॅक्स कुठे येतं? असर्शन रिझनमध्ये येतं, मॅचिंग कन्सेप्टमध्ये येतं, नॉटमध्ये जेव्हा प्रश्न विचारले जातात हे ट्रू ऑर फॉल्समध्ये विचारले जातात. खूप काही ट्रिकी क्वेश्चन्स विचारले जातात. त्यावेळेस असेच बेसिक कन्सेप्ट आपले चेक केले जातात. म्हणजे टॅक्स कुठे लागू होतं तर त्यावेळेस डेप्ट हे आहे त्या ठिकाणी टॅक्सला कन्सिडर केलं जातं. तर म्हणून तर आपण खूप वेळेस पाहतो इक्विटी हे महाग होते आणि डेप्ट हे चीपर होतं, त्याला डिडक्शन भेटतं. तर जे EBIT आहे आपलं अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स, तर त्यामध्ये आपण ते झाल्यानंतर टॅक्स केल्यानंतर आपण डिव्हिडंड पे करतो. तर त्यावेळेस आपल्याला काय आपलं हे जे डिव्हिडंड द्यायचं आहे ते टॅक्स त्याच्यावरती डिडक्टेबल आहे. तर इक्विटी त्याच्यामुळेच तर महाग होते आणि डेप्ट हे काय आहे त्यामध्ये टॅक्स कन्सिडर केलं जातं. तर हे काही बेसिक कन्सेप्ट आहेत फ्रेंड्स. यामध्ये फॉर्म्युलाज तुम्हाला पाठ करावा लागेल. म्हणजेच कॉस्ट ऑफ या ठिकाणी एक स्लाईड ॲड केलेला आहे. 1 मिनिट थांबा. तर या ठिकाणी बघा, तर टाईप्स ऑफ कॉस्ट ऑफ कॅपिटल त्याचे फॉर्म्युलाज या ठिकाणी मी दिलेला आहे. खूप काही फॉर्म्युलाज आहेत. रिडीमेबल डिबेंचर, इरिडीमेबल असेल, कॉस्ट ऑफ इक्विटी त्याच्यामध्ये आणि कॉस्ट ऑफ रिटर्न अर्निंग त्यामध्ये अपॉर्च्युनिटी कॉस्ट, खूप काही फॉर्म्युलाज आहेत फ्रेंड्स. त्याला वेगळं आपल्याला त्याला वहीमध्ये व्यवस्थित लिहून घेऊन ते फॉर्म्युलाज पाठ करून त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करून काही प्रॉब्लेम सॉल्व केल्यानंतर आपल्याला ते फॉर्म्युलाज लक्षात राहणार आहेत. तेव्हाच आपल्याला ते प्रॉब्लेम सॉल्व करता येणार आहेत. आता सध्याला एक ओव्हरव्ह्यू भेटावं तुम्हाला यामध्ये फॉर्म्युलाज कोणते महत्त्वाचे आहेत यासाठी मी हे स्लाईड ॲड केलेलं आहे. आत्ताच पाहिलं कॉस्ट ऑफ इक्विटी कॅपिटलचं रिस्क मायनस जे फ्री रेट आहे प्लस बीटा, नंतर इंटू मार्केट रिस्क प्रीमियम मायनस रिस्क फ्री रेट, हे कॉस्ट ऑफ कॅपिटलचं इक्विटीचं आहे. डेप्टचं काय फॉर्म्युला आहे? इंटरेस्ट रेट इंटू
1 मायनस टॅक्स रेट. आणि वेटेज ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटलचं काय आहे, वेट ऑफ इक्विटी, कॉस्ट ऑफ इक्विटी प्लस वेट ऑफ डेप्ट इंटू कॉस्ट ऑफ डेप्ट. तर हे ओव्हरऑल एक तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू भेटावं. कॉस्ट ऑफ कॅपिटलमध्ये फॉर्म्युलाज आहेत आणि आपल्याला ते पाठ करायचे आहेत. निवांत वेळ काढून आपण एका दिवशी त्याला कव्हर करून घेऊयात त्या चॅप्टरला. तर फ्रेंड्स या ठिकाणी आणखी 2 महत्त्वाचे फॉर्म्युलाज आहेत. तर यामध्ये जे आहे कॉस्ट ऑफ इक्विटी म्हणल्यानंतर DPS मायनस MPS प्लस आर आणि मेथड 2 म्हणजे कॅपम मॉडेल जे आहे कॅपिटल ॲसेट प्राइसिंग मॉडेलमध्ये हे जे फॉर्म्युला आहे फार महत्त्वाचं आहे. जे आर इन ब्रॅकेट F आहे प्लस बीटा जे आहे ना ते रिस्क फ्री इंटरेस्ट रेट प्लस बीटा, नंतर जे अर्निंग आणि मार्केटेबल जे मार्केट आणि त्यामध्ये रिस्क फ्री इंटरेस्ट असं हे जे फॉर्म्युला आहे हे फार महत्त्वाचं आहे. हे कॅपम मॉडेलवरती 1-2 प्रश्न आपण सॉल्व करणार आहोत आणि त्याचं व्हिडिओ मी लवकरात लवकर टाकेन. आता नेक्स्ट आणखी एक कन्सेप्ट आहे फ्रेंड्स. या ठिकाणी बघा लॉंग टर्म सोर्स सिक्युरिटीज मी तुम्हाला दिलेला आहे स्लाईडमध्ये. कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये लॉंग टर्म कोणते कोणते आहेत, इक्विटी शेअर्स, प्रिफरन्स शेअर्स आणि डिबेंचर. आपण जेव्हा कॅपिटल स्ट्रक्चर अभ्यास करायलो त्यामध्ये इक्विटी आणि डिबेंचर हे 2 फंड घेतलोत, पण हे लॉंग टर्म सोर्स सिक्युरिटीजमध्ये हे 3ही येतात, हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी कंपोनंट्स ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर. तर खूप वेळेस आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही. मी वारंवार किंवा पुन्हा तेच जे कन्सेप्ट तुम्हाला सांगायले त्यातून तुम्हाला समजले पाहिजेत गोष्टी. शेअर होल्डरचं फंड म्हणल्यानंतर ओनरशिप भेटतं कोणत्या थ्रू, इक्विटी कॅपिटलमध्ये, प्रिफर्ड कॅपिटल आणि रिटर्न अर्निंगमध्ये. आणि बॉरोड फंड म्हणल्यानंतर यामध्ये ओनरशिप भेटत नाही. या ठिकाणी फक्त काय असतं तुम्हाला एक फिक्स्ड तुमच्यासाठी इंटरेस्ट असतं, ते डिबेंचर, टर्म लोन्स आणि पब्लिक डिपॉझिट्स. हे बॉरोड फंड आहे. आणि शेअर होल्डर फंड्स म्हणजे ओन्ड फंड्स आणि बॉरोड फंड्स, ओन्ड कॅपिटल आणि बॉरोड फंड्स मिळून आपल्याकडे काय मिळतं, टोटल कॅपिटल तयार होतं, टोटल फंड तयार होतं. त्यामध्ये दोघांचंही तितकंच हिस्सा किंवा वाटा असतो. म्हणजे फक्त शेअर होल्डरचाच फंड म्हणजे कॅपिटल नाही किंवा बॉरोड फंड म्हणजेच कॅपिटल नाही. बॉरोड फंड आणि शेअर होल्डर्स फंड्स, ओन्ड कॅपिटल किंवा बॉरोड कॅपिटल असं त्याला आपण म्हणतो. आता या ठिकाणी एक स्लाईड ॲड केलेला आहे फ्रेंड्स, अति महत्त्वाचं. तर या ठिकाणी 2 मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे, ते फार महत्त्वाचे आहेत. तर फायनान्शियल स्ट्रक्चर आणि कॅपिटल स्ट्रक्चर. फायनान्स म्हणलंही तेच, कॅपिटल म्हणलं तेच. तर बघा फ्रेंड्स, कॅपिटल म्हणल्यानंतर कॅपिटलमध्ये आपल्याकडचेही काही पैसे असतात बरोबर, आणि फायनान्स म्हणल्यानंतर ज्या वेळेस आपल्याला पैशाची गरज आहे त्यावेळेस आपल्याला पैसे भेटणे, तर त्या ठिकाणी फायनान्स येतो. तर या ठिकाणी बघा फायनान्शियल स्ट्रक्चरमध्ये लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म सोर्सेस ऑफ फंड्स येतात. लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म फंड्स येतात फायनान्शियल स्ट्रक्चरमध्ये. कारण आपण फायनान्शियल स्ट्रक्चर ऑन द बेसिस ऑफ ओनरशिप, ऑन द बेसिस ऑफ जनरेशन आणि ऑन द बेसिस ऑफ टाईम पिरियड हे पाहिलेलं आहे. तर लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म. पण कॅपिटल स्ट्रक्चर यामध्ये आपण जेव्हा अभ्यास करायलो 2च फंड आपण अभ्यास करायलो, कोणते, इक्विटी आणि डेप्ट. म्हणजेच इक्विटी आणि डेप्ट हे लॉंग टर्मचे फंड्स अभ्यास करायलो, म्हणूनच त्याला आपण कॅपिटल स्ट्रक्चर म्हणायलो. तर कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये इन्क्लूड्स लॉंग टर्म सोर्सेस ऑफ फंड्स, म्हणून कॅपिटल स्ट्रक्चर इज अ पार्ट ऑफ फायनान्शियल स्ट्रक्चर. तर तुम्हाला असर्शन रिझनमध्ये हे विचारू शकतात की फायनान्शियल स्ट्रक्चर इज अ पार्ट ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर और कॅपिटल स्ट्रक्चर इज अ पार्ट ऑफ फायनान्शियल स्ट्रक्चर. जर तुम्हाला हे बेसिक कन्सेप्ट माहीत असेल तर तुमचं एक प्रश्न त्या ठिकाणी बरोबर येईल. कारण तुम्हाला माहिती आहे फायनान्शियल स्ट्रक्चरमध्ये शॉर्ट आणि लॉंग दोन्ही येतात, पण फक्त कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये लॉंग टर्म येतात. म्हणल्यानंतर फायनान्शियल स्ट्रक्चर हे मोठं ब्रॉड कन्सेप्ट आहे आणि त्याचंच एक पार्ट काय आहे, कॅपिटल स्ट्रक्चर आहे. आणि ह्या बेसिक कन्सेप्टमुळे तुम्हाला हे स्लाईड या ठिकाणी मी ॲड केलेलं आहे. ओके, तर नेक्स्ट बघा, हे तर त्यापेक्षा अति महत्त्वाचं कन्सेप्ट, प्रत्येक बिझनेस फायनान्सचं पेपर या प्रश्नाशिवाय राहूच शकत नाही. मी लिहून देते म्हणल्यानंतरही चालेल, मी लिहून देऊ शकते. तर बिझनेस रिस्क वर्सेस फायनान्शियल रिस्क काय असतं बघा आता. तर कॉस्ट ऑफ कॅपिटल वर अफेक्ट करणारे खूप काही फॅक्टर्स असतात फ्रेंड्स. तर त्यामध्ये रिअल इंटरेस्ट रेट असतं, पर्चेसिंग पॉवर जे काही असतं, इन्फ्लेमेशन असतं, तुमची ऑपरेटिंग कॉस्ट कसं आहे काय, म्हणजे खूप काही फॅक्टर्स असतात. तुमची तुमची गुडविल कसं आहे, मार्केटेबल सिक्युरिटीज, तुमची व्हॅल्यू ऑफ द फर्म कसं आहे, खूप काही गोष्टीसोबत बिझनेस रिस्क आणि फायनान्शियल रिस्क कशा पद्धतीनं आहे त्यावरून कॉस्ट ऑफ कॅपिटल ठरत असतं. म्हणजे मला एक व्यक्ती पैसे देणार आहे, पण तो अगोदर बघेल माझं बॅकग्राऊंड काय आहे, माझ्याकडे प्रॉपर्टी आहे का, मी एखाद्या माणसाला जाऊन 10 लाख रुपये मागितले तर तो बघेल मला नोकरी आहे का, माझी अर्निंग काय आहे, माझ्या मागे काही प्रॉपर्टी आहे का,
माझं फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे, जर मी नाही देऊ शकले तर पैसे मध्यस्थी कोणी असेल ज्याच्यावरती विश्वास करता येईल का. तर हे जेव्हा विचारात घेतो त्यावेळेस आपण काय म्हणतो, रिस्कला काय इव्हॅल्युएट करत आहोत म्हणल्यानंतर बिझनेस रिस्क आणि फायनान्शियल. मग एक बिझनेस आहे, तो बिझनेस जर दुसऱ्याकडून पैसे घेत असेल तर त्या ठिकाणी त्याचे बिझनेस रिस्क आणि फायनान्शियल रिस्क पाहिलं जातं, म्हणजेच बेसिकली त्याचं बॅकग्राऊंड पाहिलं जातं. तर तो अगोदरच काही जणांकडून पूर्वीत पैसे घेतलेला आहे आणि फिक्स्ड सिक्युरिटीजचे त्याला इंटरेस्ट द्यायचा आहे. जर ऑलरेडी त्याला महिन्याला ₹1,00,000 बाहेर व्याज द्यायचंच असेल, मग त्याची अर्निंग 10 लाख आहे का तो ₹1,00,000 व्याज द्यायसारखा का त्या अगोदरचेच देऊ शकत नाही, तर माझे घेऊन गेल्यानंतर मला तर कुठून देईल, हे आपण जेव्हा विचार करतो ते कशात विचार करतो आपण, फायनान्शियल रिस्कमध्ये. म्हणजे अगोदरपासून तो काही डेप्ट आहेत, त्याच्यावरती काही कर्जे आहेत, काही लोन्स आहेत, बाहेरचे काही त्याला फिक्स्ड सिक्युरिटीजचे इंटरेस्ट लोन द्यायचं आहे. तर त्यावेळेस त्याचं डेप्ट जर जास्त असेल, डेप्टचं पोर्शन त्याच्या बिझनेसमध्ये जास्त असेल, फिक्स्ड सिक्युरिटीज फिक्स्ड इंटरेस्टचं पोर्शन त्याला बाहेर पैसे द्यायचं ऑलरेडी जास्त असेल, तर त्या ठिकाणी जे रिस्क पाहिलं जातं त्याला फायनान्शियल रिस्क म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी डेप्टचं आपण पाहतो, म्हणजे बाहेरचे लोन्स वगैरे, फिक्स्ड सिक्युरिटीज इंटरेस्ट वगैरे किती द्यायचे आहेत. आणि बिझनेस रिस्क म्हणल्यानंतर त्याचं टोटल अर्निंग किती आहे, त्याचं रिव्हेन्यू किती आहे, त्याचं व्यवहार कितीचं होत आहे, तो महिन्याला 10 लाखाचं वस्तू विकत आहे का, 10 लाखाची वस्तू त्याचं सेल्स जे आहे रिव्हेन्यू आहे का तितकी जनरेट होत आहे का. म्हणजे त्या ठिकाणी काय पाहतो आपण, बिझनेस रिस्कमध्ये ऑपरेशन्स म्हणजे त्याचे डे टू डे ऑपरेशन्स किंवा ऑपरेटिंग लिव्हरेज त्या ठिकाणी पाहिलं जातं. आता 2 शब्द मी सांगणार आहेत, ते अति महत्त्वाचे आहेत. प्रत्येक एक्झाममध्ये ह्या दोन्ही शब्दासोबत आपल्याला कन्फ्युजन होतं आणि आपण हे प्रश्न सॉल्व करू शकत नाही. माझ्यासोबत पण झालेलं आहे, तुमच्यासोबतही होऊ शकतं. म्हणजे फायनान्शियल रिस्क म्हणल्यानंतर डिबेंचरसोबत जोडायचं आणि बिझनेस रिस्क म्हणल्यानंतर रिव्हेन्यू सेल्स ऑपरेशनसोबत जोडायचं. बिझनेसशी रिलेटेड जे गोष्टी आहेत त्याला बिझनेस रिस्क, आणि फायनान्स म्हणल्यानंतर बाहेरून आणायचंच हे काय प्रक्रिया आहे, बाहेरून पैसे आपण कसं मिळवू शकतो त्याचीच प्रक्रिया आहे. म्हणून बाहेरचे पैसे म्हणजे डेप्ट जे आहे, तर हेच कसं आपल्याला जनरेट करता येईल. म्हणून फायनान्शियल रिस्क म्हणल्यानंतर डेप्टसोबत जोडायचं. हे 2 गोष्टी या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यावंच लागेल. तर जे EBIT फ्युचर EBIT म्हणजे अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स, जे आपलं रिव्हेन्यू आपल्याकडे जितकं आपण कमवलेलं आहे टॅक्स आणि अर्निंग केलेलं आहे त्याच्यासोबत जे काही रिस्क जुडलेलं असतं तितकं आपण विकू शकतो की नाही, तितके पैसे जनरेट होतील की नाही, हे बिझनेस रिस्क झालं. आणि कशावरती अवलंबून आहे ते ऑपरेटिंग लिव्हरेजसोबत. तर ऑपरेटिंग लिव्हरेज हे बिझनेस रिस्क येतं का फायनान्शियल रिस्कमध्ये येतं विचारलं जातं. तर ऑपरेटिंग लिव्हरेज हे बिझनेस रिस्कमध्ये येतं, फायनान्शियल रिस्कमध्ये नाही. तर फायनान्शियल रिस्क कशासोबत जुडलेला आहे या ठिकाणी बघा, बाहेरचे पैसे म्हणजे फायनान्शियल लिव्हरेजमध्ये फायनान्शियल रिस्क आहे. तर हे ॲडिशनल जे बिझनेस रिस्क असतात आता म्हणजे डेप्ट वगैरे, फिक्स्ड इंटरेस्ट वगैरे बाहेर आपल्याला किती द्यायचे आहेत ते फायनान्शियल रिस्क आहे. मग या ठिकाणी 2 गोष्टी मी तुम्हाला लक्षात ठेवा म्हणलेले कोणते, ऑपरेटिंग लिव्हरेज बिझनेस रिस्क, फायनान्शियल लिव्हरेज फायनान्शियल रिस्क. फायनान्शियल रिस्क डेप्टसोबत जुडलेलं, बाहेरचे फिक्स्ड सिक्युरिटीज इंटरेस्ट किती द्यायचं आहे, लोन्स वगैरे किती फेडायचे आहेत त्याच्यासोबत, आणि बिझनेस रिस्क ऑपरेटिंग सायकल म्हणजे ऑपरेशनसोबत, ऑपरेटिंग प्रॉफिटसोबत, EBIT सोबत. ओके फ्रेंड्स, तर हे काही गोष्टी होते मला तुमच्यासोबत डिस्कस करायचे होते. तर बिझनेस रिस्क आज आपण पाहिलोच, फायनान्शियल रिस्क काय, बिझनेस रिस्क काय, बिझनेस रिस्कमध्ये आणि फायनान्शियल रिस्कमध्ये काय फरक आहे, कॅपिटल स्ट्रक्चर आणि कॅपिटल फायनान्शियल स्ट्रक्चरमध्ये काय फरक आहे. आता सोबत आपण बॉरोड फंड्स आणि ओन्ड फंड्सचं पाहिलोत, सोबत कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये लॉंग टर्ममध्ये कोणते कोणते येतात पाहिलोत, काही फॉर्म्युलाज पाहिलोत, आणि सोबत वेटेज ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटलला पूर्णपणे पाठ केलोत. पूर्णपणे काय पाठ केलोत, वेटेज ॲव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटलचं दुसरं नाव काय आहे, कंबाईंड कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे, आणि ओव्हरऑल कॉस्ट त्यालाच म्हणतो, आणि सगळ्यांना जोडून जे येतं त्याला म्हणतो, आणि प्रत्येकाचं एक कॉस्ट असेल त्याला स्पेसिफिक कॉस्ट म्हणतो, आणि रिटेन अर्निंगसोबत अपॉर्च्युनिटी कॉस्ट जुडलेली असते. इक्विटी हे महाग असते, डेप्ट हे स्वस्त असतो, आणि प्रिफरन्शियल जे काही आपले कॉस्ट ऑफ कॅपिटल आपण जेव्हा कॅपिटल स्ट्रक्चर अभ्यास करतो तेव्हा 2च फंड वापरलेला आहे, कोणते कोणते, इक्विटी आणि डेप्ट. तर फ्रेंड्स भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कॅपिटल बजेटिंग आणि वर्किंग कॅपिटल याला डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.